कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार सुंदर आहे. धन्यवाद. टाळ्या वाजवा सगळेजण. नारायण नारायण नारायण. आता पखावज वादक एक एक चेकअप करा. तुम्ही वाजवा वाजवा. हा ते ढोल बंद करा म्हणजे ते डॉल्बी सारखा आवाज यायचा नाही. कमी करा. वाजवा वाजवा. कमी करा. वाजवा वाजवा वाजवा. सारखं करा. यांना तसंच करा. वाजवा तुम्ही वाजवा. वा तो त्रास होतो सुरुवातीला पण मजा येते नंतर. चला कितवा दिवस आहे आज? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल माधव बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे
महादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम टाळ वाजवा जय जय राम कृष्ण जय जय राम टाळ वाजवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम. रुद्र 11वा अवतार रुद्र 11वा अवतार रुद्र 11वा अवतार रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार करी दुष्टांचा संहार करी दृष्टांचा संहार करी दृष्टांचा संहार करी दृष्टांचा संहार करी दृष्टांचा संहार. नाम घेता विघ्ने जाय नामने जाय नाम घेता विघ्ने जाय नाम घेता विजाय त्याचा महिमा वर्णू काय 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 त्याचा महिमा वर्णू काय. कपिकुळाचे मंडन कपिकुळाचे मंडन कपिकुळाचे मंडन कपिकुळाचे मंडन शरण एका जनार्दन 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 शरण एका जनार्दन. नाम घेता विघ्ने जाय नाम घेता विघ्ने जाय नाम घेता विघ्ने जाय नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णो काय 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 त्याचा महिमा वर्णो काय. ढोबार तुम्हारे ढोबार तुम्हारे ढोबार तुम्हारे. रुद्र 11वा अवतार 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 करी दुष्टांचा संहार करी दुष्टांचा संहार नाम घेता विघ्न जाय नाम घेता विघ्न जाय करी दुष्टांचा संहार करी दुष्टांचा संहार नाम घेता विघ्न जाय नाम
वर्णुकाय काय महिमा वर्णुकाय त्याचा महिमा वर्णुकाय नाम घेता विघ्न जाय नाम
महाराज की जय महाराज की जय महाराज की जय महिपति महाराज की जय पवन सुत हनुमान की जय रुद्र अकरावा अवतार रुद्र अकरावा अवतार करी दुष्टांचा संहार नाम घेता विघ्ने जाय नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय कपिकुळाचे मंडन शरण एका जनार्दन नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आर्य धर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत् शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. मंगरुळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे या पवित्र मातीमध्ये सद्गुरु श्री वैकुंठवासी कोंडाजी बाबा आणि रावजी महाराज यांच्या असीम कृपेनं चालत आलेला हा परमार्थ आणि स्वीकारलेला समस्त ग्रामस्थांनी हा परमार्थाचा वसा. मला आजचं जे कीर्तन सेवा करण्याचा सुवर्णयोग आला त्याचं कारण असं, आमच्या सगळ्यांचे परमार्थ प्रेमी आदरणीय हरिभक्तीपरायण छोटे माऊलींच्याच माध्यमातनं कीर्तन मला हे मिळालं आणि आग्रहपूर्वक त्यांनी तुम्ही हे कीर्तन स्वीकारा असं म्हणत गावकऱ्यांना फोन जोडून दिला आणि हे कीर्तन मी स्वीकारलं. मला इथपर्यंत सुखात सौभाग्यवती मोहिनी सोमनाथ वरखडे हे घेऊन आल्याबद्दल त्यांना धन्यवाद. मी ज्यांच्या घरी गेलो त्याही व्यक्तीला त्याच्या कुटुंबाला मी धन्यवाद देतो. पिटी वादक दोन्ही पखावज वादक या बाजूला असलेले माझे अत्यंत जाणकार टाळकरी, तुम्ही जो राग आत्ता गायला तो अन्यांच्या लक्षात आला असेल नसेल, परंतु तुमच्या सगळ्यांच्या असीम कृपेनं देवानं मला बुद्धी दिली आहे की गायकानं मांडलेल्या चालीचा विस्तार आरोह आणि अवरोह तपासताना हा राग हंसध्वनी अशा प्रकारचा आहे. आणि हंसध्वनी राग आणि शंकरा राग हे शंकर विष्णू या देवतेपैकी कोणाला गावेत याला एक शास्त्र आहे. हंसध्वनी आणि शंकरा राग उमापती महादेवाच्या प्रीत्यर्थ गावा आणि उमाप्रीती महादेवांचाच पूर्ण अवतार महारुद्र हनुमंत असल्यामुळे या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेत मास्टर ऑफ माइंड ज्याला लीडरशिप म्हणायचे, प्रणेता उद्गाता, ते महारुद्र हनुमान इथे आणि उपांग देवता त्यांच्या सभोवताली आपल्या आपल्या सिंहासनावरती विराजमान आहेत. धान्यादिवास जलादिवास विप्रांच्या मंत्राद्वारे इथे त्या मूर्तीत पाषाणात देवत्व ओतण्यात येणार आहे. मंत्रात सामर्थ्य आहे आणि ते मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आहेत, त्यामुळं ईश्वर त्यांच्या अधीन आहे असं सूत्र आहे. माझे अत्यंत जुने पूर्वाश्रमीचे आणि आत्ता यती धर्मातले प्रेमी वेदशास्त्र संपन्न नारायण शास्त्री सुलाखे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत अन्य काही ब्रह्मवृंद असतील, पण मला वाटतं एकदा मोदींचं नाव घेतलं की पुन्हा ग्रामपंचायत सदस्याची आवश्यकता नाही. फ्रान्स लंडन जपानला मोदींचा जे जेकार होत असेल आणि इकडचा एखादा ग्रामसेवक सदस्य म्हणत असेल मी त्यांना मानत नाही, तो तू निवांत माणूस नको, तुझ्या मानण्यावर ते काही पडलेलं नाही. सूर्य उगवतो पण मी मानत नाही, तू मानायला माणूस असावा लागतोस. तुमच्या जातींना सूर्य दिसत नाही, ती जात मी आता कीर्तना सांगत नाही. मराठी ज्यांना कळती त्यांना स्वच्छ उमगत असेल. पखावज वादकांचा शार पाहताय म्हणजे अपेक्षित वाजवताय तुम्ही, उगीच धाड धाड ठेका पर्ण नाही, अपेक्षित वाजवताय. पिटीवाले सुद्धा अपेक्षित स्वराची टचिंग करतायत.
आणि तुम्ही दोघांनी जे वारकरी अंगाने गायलंय त्याबद्दल तुम्हाला मी टाळ्या वाजवून मनपूर्वक स्वागत करतो. नाही तर काहींच्या जवळ मैक आला की मोह आवरत नाही, एवढे किंचाळ्या फोडतात आणि एवढे ओशाळतात की आपल्यात तर एवढं प्रदूषण झालंय हल्ली, गझल, कविता, गाणे, सुगमगीत. त्यामुळं कीर्तनाचा जो ढंग, अंग, प्रभाव आहे, माध्यम आहे, त्याला कुठेतरी भय निर्माण होतं की काय. असं भय माझ्यासारख्या वेड्या एखाद्या यती संन्याशाला होणं साहजिकच आहे. वरती आवाज जाऊन लोकांना घर बसल्या ऐकण्यापेक्षा आपल्या मंडपात मला आवाज कसा ऐकायला मिळेल याची व्यवस्था स्पीकरवाल्यांनी करावी. त्याला मी धन्यवाद देतो. त्याने जनरेटर बंद केलं आणि तुळशी कंठी त्याच्या गळ्यात आहे, त्यामुळे मी त्याला आल्या आल्या सेख्यान केला आणि जाताना मी वैयक्तिक पर्सनल काय करणं आहे त्याच्या कानात मी सांगितलंय. त्याला सगळ्याच गोष्टी ओपनली कीर्तनात बोलू नये. त्याचं कारण आहे रेकॉर्डिंग शूटिंग चालू आहे, त्याच्या क्लिपा व्हायरल होतात, एडिट होतात आणि लोकांना वाटतं अजूनही महाराज विषयासक्त आहेत की काय कोणास ठाऊक आहे. असा भ्रम होऊ नये म्हणून काही गोष्टी ब्रॅकेटमध्ये असाव्या लागतात. त्याला श्लोक सांगतो, यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. काही गोष्टी सत्य असल्या तरी त्याला प्रतिबंध असावा. पत्नीचं पतीचं प्रेम असलं तरी त्याला 4 भिंतीचं ब्रॅकेट असावं. तसं तत्वज्ञानातले सिद्धांत पक्के खरे असले तरी येणाऱ्या देशकाल परत्वे लोकाला उमगत पटत पचत कळत नसतील तर ते न मांडलिले बरे. कृतयुगातले सिद्धांत या कलियुगात शक्य नाही, द्वापारातले सिद्धांत आता शक्य नाही. बर, कृत, त्रेता, द्वापार आणि कली, कलीतल्या प्रथम चरणातला प्रभाग आत्ता चालू आहे आणि कलीमध्ये मीमांसा कोणाची वर्णावी आणि संहिता कोणाची मांडावी तर ती याज्ञवल्क्यांची मांडावी. कारण कालाय तस्मै नमः ही याज्ञवल्क्यांचं सूत्र आहे. त्याप्रमाणे जरा लवचिक होऊन महापुरे येती तेथे लोहाळी वाकती अशी संप्रदायात बुवांची, गायकाची, वादकाची आणि देशकाल परती विप्रांची स्थिती असावी. म्हणजे सुखात जीवन जगता येतं आणि अन्यालाही आनंद मिळत राहतो. वेळ मला कमी आहे, 6:30ला कीर्तन संपवा अशी सूचना आहे. कारण की 6:30 ते 8:30 अशी सूचना आहे आणि महाप्रसाद आहे. त्यामुळे सगळेच काही कीर्तनाला आलेले नसतात. काहींना महाप्रसादाची आवश्यकता असते, काहींना पंगतीचा लाभ घ्यायचा असतो, काहींना हार, शाल, श्रीफळ करायचे असतात, काहींना उपक्रम राबवायचे असतात. मला या सगळ्या प्रापंचिक भौतिक विषयाबद्दल वेळ शिल्लक नाही. मला अभंगाची भूमिका मांडायची आहे. खूप चांगलं वाटलं. आयोजन पारनेर प्रभागात देखणंच होतं, आळे जुन्नर प्रभागात देखणंच होतं. शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा प्रभाग आहे. चैतन्यांच्या कृपेनं कृपांकित हा प्रभाग आहे. इथेच कपारदिकेश्वराच्या चरणसान्निध्यात जगद्गुरु तुकोबारायांना माघशुद्ध दशमीला वारकरी संप्रदायाची दीक्षा याच पवित्र मातीत मिळाली. या शिवनेरीवरती स्वराज्याचं तोरण बांधणारे राजे उदयाला आले. माझी जाऊन धर्माचं रक्षण, संरक्षण, शिक्षण, प्रशिक्षण याच पवित्र मातीनं तुम्हाला दिलं. याच पवित्र मातीमध्ये लेण्यांद्री आणि ओझर या अष्टविनायकाच्या गाणपत्य मठांचा प्रभाव आहे. याच जवळ मंचरच्या जवळ घोडेगावकडून जात असताना अजून एक गाव लागतं, वडगाव कासिंबे नावात. तिथेही मयुरेश्वराचं अर्धपीठ आहे आणि पुढे डोंगरांच्या दऱ्यातून चालत चालत गेलं की भीमाशंकराच्या सारखं 12 ज्योतिर्लिंगापैकी पवित्र स्थान आहे. माझं 48 इयर 48 वर्ष या प्रभागात सातत्याने येणं असल्यामुळं भटकळवाडी, संतवाडी, अळकुटे, वनकुटे सगळं माझ्या पाठ. पिंपरी पेंढार 14 नंबर चारी, मला 50 गावाची नावं मुखोद्गत कंठस्थ विचारा. नवकुंड, झरी, पारनेर, निघोज, विरोली इत्यादी सगळीकडं माझे तिखोल, कुंभारवाडी, पुणेवाडी सगळीकडं कीर्तन झालेत आणि त्यामुळं या बोरीलाही जवळ मी आलेलो आहे. शांताराम बुवांच्याकडं सगळ्यांच्याकडं मी आलो. त्याचबरोबर शिवनेरीच्या पायथ्याला रामेश्वर शास्त्रींच्यामुळं माझे अनेकविध कीर्तनं झाले. पिंपरी पेंढारला मी पूर्वी श्रीमद भागवत कथाही केल्या. कुठे कंपनी मला निमंत्रण देत असायची. आता मी 7 दिवसाच्या कथा घेत नाही आणि पखावज मला येऊ नाही, मी वाजवत नाही. त्याचं कारण मला आता परवडत नाही. म्हणजे काय, 4-4, 5-5 तास मला बसवत नाही म्हणून परवडत नाही म्हणा. आणि रेला मुखडा वाजवताना मनगटामध्ये चमक येते म्हणून परवडत नाही असं मी म्हणालो. कृपया तुम्ही वेगळे अर्थ लावाल, त्याला काही अर्थ नाही. यूट्यूब चॅनलवाल्या चित्रीकरण करणाऱ्या कॅमेरामनला माझी रिक्वेस्ट अशी आहे की मला तर स्कॅन कराच तुम्ही, पण हे लोक जे स्माईल करतायत, प्रसन्न आहेत, भावमुद्रा आहेत,
त्यांना त्याच्यात घ्या, नाही तर खर्च गावकऱ्यांचा, चेहरा माझा त्यांना काही कालांतराने. त्यामुळे युट्यूबवाले तुम्ही काय करत जा, एक कॅमेरा आमच्याकडे आणि एक इतरांना स्कॅन करण्यासाठी. खर्च तुमचा वाढेल थोडा, पण ह्या लोकांना त्यात घेता येईल. त्यात तुम्हाला टिप्पणी करता येते, जागे कोण आहेत, प्रसन्न कोण आहेत, पडलेत कोण, आज ना उद्या कोण जाणार आहेत, हे सगळं तुम्हाला त्यात करता येईल. नारायण शास्त्री मी माझ्या जीवनात हसत खेळत आत्या आनंदात भारतीय तत्वज्ञान मांडलं. मी अद्वैत वेदांताचे परिष्कारही शिकलो, परंतु देश काल परत्वे लोकांना उमगतं काय, पचतं काय, पटतं काय, कळतं काय, आकळतं काय, हा रिस्पेक्टिव्ह भाव आपल्या अंतःकरणात असला पाहिजे. माझ्या जागी एखादा दंडधारण करणारा यती संन्यास असता तर सरका बाजूला, जरा माझ्याकडे येऊ नका, अशी उद्घोषणा त्यांनी केली असती. पण मुळातच माझं ब्लड, रक्त आणि हाडं वारकरी अंगाचे असल्यामुळं मला समन्वयाची भूमिका लक्षात घ्या. आमचे संकेश्वरचे स्वामी, काशीचे दंडी स्वामी मला सांगतात, एक सूत्र आहे, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत. यतीच्या बाबतीत न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, पिता नैव मे नैव माता च जन्म न बंधुर्न मित्रम गुरुर्नैव शिष्यः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या सगळ्या शंकराचार्याच्या अष्टकाच्या श्लोकाचा मराठीत अर्थ जगद्गुरु तुकोबार असं लिहितात. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. आवडे जनधन, टाळ वाजवा, ना आवडे जनधन माता पिता, ना आवडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. वा, छान छान. पिटी पखावत स्पीकर चांगला आहे, माझा आवाज अजून थोडा कमी करा, तुमचं चांगलं होईल. विषय तो त्यांचा झाला नारायण. एकदा नारायण विषय झाला की मग पुढे उत्तरार्धात ना आवडे जन धन. माता पिता पर्यंत ठीक आहे, पण धन न आवडे जन न आवडे तर मग कीर्तन कोणात करावं? जन न आवडे तर लोक लागतील ना. मग कोणते जन न आवडे? स्वैराचारी, करटेड, पापी, अवैदिक, अधार्मिक, पथातले जे जन आहेत ते न आवडे. माता कोणती न आवडे? धर्माला अनुकूल नसलेली. पिता कोणता त्यागावा? धर्माला अनुकूल नसलेला त्यागावा. नावडे जन धन. धन न आवडे तर जातानी बुक्का घेऊन जावा का? जय विठ्ठल नंतर काय घेऊन जावं? म्हणून संताची प्रमाण म्हणणं खनकतोय आवाज, मंडपात द्या. धन न आवडे अवघड प्रकरण आहे, जन न आवडे अवघड प्रकरण आहे. म्हणून देश काल परत्वे अर्थसंगती प्रतिपादन करावी आणि अभंगाचे अर्थ सोपे, सरळ, स्वच्छ
एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिना जीवा सुख नो तेने बिना जीवा सुख नो आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिना जीवा सुख नो तेने बिना जीवा सुख नो आधीच तर तिघाचं मिळून सरकार आहे, त्यातला एक सदस्य गेला तर सत्ता माझी पडू शकते. तिकडे जसे देवेंद्र आहेत तसं मी इकडे करेक्ट कार्यक्रम आहे, सत्ता पडू देणार नाही. वा आपुला तो एक देव करुणी घ्यावा. पहिला कठोपनिषदातला मंत्र, दुसरं प्रमाण भगवद्गीतेतलं, आणि आता हे संत प्रमाण एक. बर भगवन नामाबद्दल सुद्धा एक गावे आम्ही विठोबाचे नाम एकाखेरीज अन्य काही बोलतच नाहीत ते. मग तरी वारकरी संप्रदाय व्यापक विस्तार असा करतो, भाद्रपद महिना आला की मग भगवान गणेशाचं स्तवन हा संप्रदाय करतोच. त्याला प्रमाण तुमच्या समोर मी नाथांचं देतो. नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना भावे धरू चरणा भावे धरू चरणा माझे गजवदना नमन माझे गजवदना. सगळ्यात देवता आहेत ना, सगळ्यांना घ्यायचं आपल्याला. नामदेवराय म्हणाले माझंही प्रमाण असंच आहे. लंबोदरा तुझा शोभिषुंडा दंड लंबोदरा तुझा शोभिषुंडा लंबोदरा तुझा शोभिषुंडा लंबोदरा तुझा शोभिषुंडा करीत श्रीखंड दुष्चिंतांचा लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड करीतसे खंड दुश्चिन्हांचा. गणपती बद्दल झालं. बरं अजून शंकराचार्य म्हणाले अभद्रा आणि कर्णांत वातैर्ध्वनी ते त्यांचं प्रमाण किंवा मुदाकरात मोदकम सदा विमुक्ती साधकम कलाधरावतम सकम विलासी लोकरक्षकम अनैयकैकनायकम किंवा भजे व्रजे कमंडल. हे तसं 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 गलद्दान गंडम मिलभृंग खंडम चलच्चारुषुंडम जगत्रोणुषंडम लसदंतकांडम विपद्भंग चंडम शिव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. वेदान उपनिषदान आचार्यान संतान पंतन कवीना आणि शाहिरानं गणपतीला मानलंच ना, सगळ्यांनीच मानलं. बर भाद्रपद झाला की आश्विन आला. आश्विन आला अनादि अंबिका भगवती अंबिका हळूच धेन धेन धा धेन त्रकधेन. हा अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती होत ज्ञानाचे घेवा जळती बोध ज्ञानाचा पाजळते बोध ज्ञानाचा पाजळते उदो उदो भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती
भक्तनासती उदो भक्तनासती उदो उदो भक्तनासती गोंधळा येई वो जगदंबे येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे आता आश्विन आणि कार्तिक आला की दसरा दिवाळी तो दसरा दिवाळी तुझी दसरा दिवाळी तुझी सखे संत जन भेटतील सखे संत जन भेटतील सखे संत जन भेटतील कार्तिकीची पौर्णिमा आली की पंढरीचा काला आणि कार्तिक झालं की पुढचा महिना कोणता आहे मार्गशीर्ष मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनां कुसुमाकरः भगवद्गीता मार्गशीर्षाला महत्व माझा आवाज कमी करा लोकांचं ऐकू नका ते लोक बाहेरचे म्हणतच असतात आवाज येत नाही जे खरे ऐकणारे त्यात मरत असतात घरी घरी बसल्या बसल्या माझा आवाज त्याला ऐकायला जावा असे कमी 50,000 ॲडव्हान्स ॲफिड्यूट करून घेतलेले नाही मला अजून जूनपर्यंत आवाज पुरवायचा आहे सगळाच आवाज जर या गावात मी खर्च केला तर पुढे मी धंदा कसा करू शकतो धंदा म्हणजे दिनरजनी हाची धंदा गोविंदा धंदा का मी हातगाडा चालवतो काय गाडी गारवाला आहे नाही अरे जे तरुण पोर आहेत त्यांचा आवाज मोठा आहे पवाडा त्यांना आवाज मला कशाला आवाज मला तत्वचिंतनालाच वेळ पुरत नाही आपल्याला एवढा आवाज बेटर झाला खूप छान आहे अप्रतिम आहे आपलं ठरलंय ना जाताना लोकांचं ऐकायचं नाही कुठपर्यंत चिंतन झालं आपलं आता 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 मार्गशीर्षाला मार्गशीर्षात 2 प्रकरण आहेत एक मल्हारी मार्तंडाचं प्रकरण कुणाचं म्हणजे खंडोबार आहे मला सगळा श्लोक पाठ नाही पण जेवढा शिल्लक आहे पाठ आहे तेवढा म्हणतो ध्यायेन मार्तंड रूपम अचल चल कोटी सूर्य प्रकाशम नित्यम बोधावरूढम परम विरलम श्रीकोटी कंदर्प दर्पम श्रीमन्मल्हारी राजम विजय जय करम म्हाळसा कांत सिद्धम ग्रंथ मार्तंड पुराण मल्हारी भैरवाचं त्याचं प्रेमपूर गाव आहे मैलार कर्नाटक बिदर जिल्ह्यात नंतर जेजुरी ज्याला कुलदैवत माहिती नाही त्यांच्यासाठी अँटीबायोटिक डॉल्बी आणि पॅरासिटामॉल जेजुरी नाही कळलं तुम्हाला ज्याला गोत्र माहित नाही त्यांच्यासाठी काश्यप आहे ज्याला कुलदेवी माहित नाही त्यांच्यासाठी तुळजापूर आहे पण आम्हा सगळ्याला आमचे कुलदैवत ग्रामदैवत माहिती त्याबद्दल या मंगरुळ गावाला मी धन्यवाद देतो लक्षात माता मार्गशीर्षात काय काय करायचं अहं वाग्या सोहं वाग्या प्रेम नगरा वारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी आणि माझ्या मल्हारीची वारी 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 मार्तंडाला वारकरी संप्रदायाने सोडलं नाही आमचा सिद्धांत एक धरीला आम्ही रोखमाईचा एक गावे आपुला तो एक तरी आळंदीहून दिंड्या निघाल्यावर कनकगिरी पर्वताला म्हणजे मराठी जेजुरी गडाला पाहिल्यावर हा अभंग म्हणतात की नाही सगळे अरे बोला ना हाय नाही म्हणतात की नाही बर आता मग दत्तात्रय पुन्हा मार्गशीर्षात आहेत ना दत्त माझी माता दत्त माझा 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 बहीण बंधू चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा पौषाला माघ महिना आला की माघात वसंत पंचमीचं महत्व माघ झाला की फाल्गुन आला की मग सत्वगाठी उमगा
देणे सफल होईल शिमगा. तुम्ही हसू नका, हसू नका, काय करा हेच गाणे गा. आहा कोणतं? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, राम कृष्ण गीती गात हेच गाणे गा. भ्रमर गीत गा, गोपी गीत गा, वेणू गीत गा, युगल गीत गा, बाकी गीत गाऊ नका. सैराट वाजू नका, डॉल्बी वाजू नका, नाचू नका, हळदीत नाचू नका. मग काय करा? भगवन नामाचे गीत गा. विषय संपला, फाल्गुन आला आणि पुन्हा मग चैत्र उदयाला. झाले राम राज्य झाले राम राज्य काय उने आम्हासे. झाले राम राज्य काय उने आम्हासे. धरणे धरे पिक गाये ओळल्या पैसे. धरणी धरे पिके गाई ओळल्या म्हैसे. धरणी धरे पिक गाई ओळल्या म्हैसे. धरणी धरे पिक गाई ओळल्या म्हशी. राम वेळो वेळा आम्ही गाबू गोबी. 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 पुनर्वसू सनवमीला. ऐका ना, पुनर्वसू सनवमीला. हळूवार. पुनर्वसू सनवमीला चैत्र शुद्ध पक्षात माध्यानास रवी येता. झाला अवतीर्ण जानकीनाथ. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हर हर महादेव. रामराया अवतीर्ण झाले दाशरथी नंदन. मग चैत्र झाला की पौर्णिमा आली. नाही कळलं तुम्हाला? पौर्णिमा आली. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. वैशाख आला की भगवान नरसिंह उग्रवीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहम भीषणम भद्रम मृत्युम मृत्युम नमाम्यहम. प्रल्हादाच्या संरक्षणासाठी भगवान श्री नरसिंहाचा अवतरण. कितीतरी प्रकरण मला सांगता येतील. आता सगळ्यात आपल्या वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत, त्याचं महत्व सांगायचं राहिलं ना. आषाढी कार्तिकी सरुण कामद. आषाढी कार्तिकी विसरून कामद. आषाढी कार्तिकी विसरून कामद. आषाढी कार्तिकी विसरून कामद. तसे गुज पांडुरंग. सांगत से 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 गुज पांडुरंग. पतित पावन मी तो असे खरा. 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 असे माझ्या
शांकरी परंपरेचा नियम तर आहेच दंडी संन्यासाचा, संस्थेचा क्रम आहे दुसरा, आणि तिसरा क्रम आहे माझ्या फडकरी परंपरेचा. त्यामुळे अशा अमंगळ ओशाळ चाली आपल्या कीर्तनात मी म्हणू देत नाही, ऐकत नाही, लगेच जय विठ्ठल करतो, पुन्हा म्हणतो काय आवाज येतो. तुमच्या तिघासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. छान म्हणताय. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. अजून एक दैवत राहिलं, वारकरी संप्रदायाचं गुरुस्थान आहे आदिनाथ गुरु सकळ. कापडिया कोणाच्या पाठ असेल तर एक चरण म्हणता का? बरं जाऊ द्या. शिव भोळा चक्र, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे जितके, त्याचे पाय माझे जितके, त्याचे पाय माझे जितके, त्याचे पाय माझे जितके. आता मी कीर्तनाच्या आरंभाला एवढे प्रमाण का दिले? कारण काय? मला पाठे म्हणून दिले, भजन म्हणता यावं म्हणून दिले? नाही. अभंगाची भूमिका मला मांडायची. सोमनाथ भाऊ, आदरणीय सुलाखे शास्त्री, पीटी मास्तर, पखावज वादक आणि सज्जनानो, कशासाठी? वाक्य ऐका आणि टाळ्या द्या. वाक्य ऐका. आपल्या वैदिक सनातन भारतीय तत्वज्ञानात आणि महाराष्ट्र सारस्वतात आणि संत वाङ्मयात, वेद वाङ्मयात, उपनिषदात आणि पुराणात विविधतेमध्ये एकता पाहायला मिळते. नाही कळलं? विविधतेमध्ये एकता पाहायला मिळते. कणिक एकच आहे, पण या माऊलीकडे दिलं, बाई मला धिरड कर, केलं तिने. मग आमच्या मोहिनीकडे दिलं, तिने दुधाची दशमी केली. त्या ताईकडे दिलं, तिने थालपीठ केलं. त्या मावशीकडे दिलं, तिने कणकीचीच पण पुरी केली. अजून चौथी गाठली, तिने पाकपुरी केली. एकीने तिच्याच मैदा कालवला, मग पातळ लाटून करंजी केली. ऐकता ना? एकीने मोदक केले खोबरं टाकून, गुळ टाकून. ऐकता ना? कणिक तीच आहे, पण प्रज्ञावंताला पैलू पाडता येतात. राग यमनच आहे, पण भीमसेनजींचा वेगळाच आणि आपला वेगळा. आपला कोंडोना कोंडोना धरेला. गाणं त्यांचं, भीमपलाच त्यांचाच, आपला वेगळाच. आपलं रामकृष्णारी, सातारकरचं रामकृष्णारी जमीन आसमानचा फरक. आणि त्यासवर जय जय राम कृष्ण हाय, हरी जय जय राम कृष्ण हाय, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अंधन्य आजी दिन संत दर्शनास. नाही कळलं? त्यांचं आमच्या बोदेवांचं भजन बाप मनुष्य. सगळ्याला सगळं जमत नाही. अभिमन्यू बुवांचा पखावज, वैद्यवांचा पखावज, डवरी गुरुजींचा पखावज, डेरवणकराचा पखावज. मी स्वतः वादक आहे बरं का, वाजवत नाही बाबा. याच्यातूनच वेळ नाही शिल्लक, काय करू आता? श्रुती हो, वेळ मला खूप कमी आहे आणि कमी वेळेत चिंतन मांडायचंय. मग एकनाथ महाराजांचा आज अभंग मी इथे का निवडला? वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत आदिनाथं गुरुं वंदे. कोण आहेत? शंकर. नादी गुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, ज्ञानोबारा. आपल्याला जो बोध मिळाला, तत्वम असी महाक्याचा बोध मिळाला, अयमात्मा ब्रह्म मिळालं, प्रज्ञानाम ब्रह्म मिळालं, सर्वम खलुदम ब्रह्म मिळालं. ऐकताय ना? ह्या सगळ्या शांभवाद्वैतातल्या काश्मीरी शैवागमनातल्या भावना तुमच्या माझ्यापर्यंत आल्या कशा? आदिनाथ उमा बीज प्रगटले. परमार्थात स्त्री असावी का नसावी येणाऱ्या काळात कृपया वादाचा विषय नसावा. असावी असंही प्रमाण नाही, नसावी असाही त्याग मला अभ्यासात आतापर्यंत दिसलेला नाही. या उलट एक श्लोक, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. आणि वैदिक मार्गात हे पहा, आचमन झालं की मातृदेवो भव, पितृदेवो भव, याचाच कित्ता आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव. याचं ट्रान्सलेशन आहे धन्य त्याची माता.
धन्य त्याचा पिता, कळू न कळू पिता तो पिता. आधी मातेला प्राधान्य आहे. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला नीट कोणी केलं? कोणी केलं? मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. ज्ञानोबाराय समाधी जेव्हा लागायचे ना, तेव्हा ती समाधी उतरवण्याचं सामर्थ्य जगातल्या कुठल्या पंडितात नव्हतं, जगातल्या कोणत्या योग्यात नव्हतं. फक्त एक घरात सदस्य होती, तिचं नाव होतं आदिशक्ती मुक्ताई. थंडगार पाणी घ्यावं माऊलीच्या डोक्यावर होतावं. शास्त्र असं सांगतं, सहस्त्राधाराला आणि नाभी चक्राला थंड पाण्याचा स्पर्श झाला की पाण्याच्या अंगी उद्धरण शक्ती आहे. हठयोग प्रदीपिका ग्रंथातला पुरावा. आणि माऊलीची समाधी उघडायची ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हिम्मत कुणात होती? जनाबाई एक गंगाखेडची नामदेवरायांची पटशिष्या, पण तिने 14व्या शतकात गोपाळ काला करताना चंद्रभागेच्या काठावर नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबाराला रिक्वेस्ट करायची. जनी म्हणे ज्ञानदेवा जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवराज पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवराज पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवराज पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवराज पांडुरंग. त्या काळातल्या फडावर एका स्त्रीने उठून म्हणावं तुम्ही चाल म्हणा. त्या काळात सनातनाचा कट्टरपंथीय काल आणि त्याचे सॉफ्ट हिंदुत्व आणि परिवर्तनवादाचा अजेंडा मांडताना तुम्ही म्हणा की चाल, म्हणा चाल. मग अभंग बोलता रंग कीर्तने चढला आणि त्याचा परिणाम प्रेमाचे छंदे विठो नाचू लागला. टाळकरी नाही, खालचे नाही, वाजवा टाळ्या. पॅरलेस झाल्यासारखं बळच हात वर करते आणि खाली करा म्हणण्याच्या जसेच तसे पुन्हा करा. हे आपल्या एवढे आळशी नव्हते. देवाने नाचायला सुरुवात केली. नाचता नाचता देवाचा म्हणून बेल्ट म्हणून कंबर कसून कीर्तनात उपर्ण बांधणे. विठ्ठल आता भाव माझा एकच आहे, स्त्री शक्तीला टाळलेलं नाही. गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता, सावित्री, अहिल्यादेवी, माजी जाऊ, सुनीता विल्यम्स, सुषमा स्वराज, द्रौपदी मुर्मू, प्रतिभाताई पाटील इथपर्यंत लता दिदी पर्यंत आपल्याकडे टाळलेलं नाही. तुम्हाला प्राधान्य आहे. आता तुमचं सगळ्या जणींचं एवढं मी तोंड भरून वर्णन केल्यावर कीर्तन झाल्यावर जाताना तुम्ही तशा जाणार नाहीत. असंच लाडाला आलो कीर्तनात. मी म्हणालो काहीतरी ठेवून जा. इकडे एकाने तंबाखू मांडली, एकाने चुना मांडला. काय करावं? आणि एका कीर्तनात म्हणालो काहीतरी घेऊन जा. त्यांनी खाली पडलेली चिल्लर नेली. तर काय लोकांना हल्ली काय सांगावं हेच कळत नाही. मला वेळ कमी आहे, अभंग मांडायचा आहे. माझ्यासारख्या पागल माणसाला 3 दिवस कंटिन्यू आहे अभंगावर पाहिजेत. विठ्ठल स्त्री शक्तीला न टाळता उमेच्या कर्ण इंद्रियामध्ये मंत्र दिला. काढा ओवी शक्तीचे कर्ण कुहरी. क्षीरसागराच्या तीरावर आदिनाथानं उमेच्या कानात मंत्र दिला. आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मत्स्येंद्रा लाधले. त्या काळात मत्स्येंद्र ऐकून घेण्याच्या लायक होते. आता आवाज वाढवा म्हणून घरी जोडे घालून ऐकणाराला आपला आवाज सहज जाऊ नये. ज्यांना वर्गणी देण्याची इच्छा नाही, ज्यांना गंध माळ टोपी हिंदुत्व जमत नाही, त्या अवलादीला आपला आवाज फुकट कानावर जाऊ नये. याकरता आपल्या मंडपात आपलाच आनंद आपण उपभोगायचा. वर्गणी रुपायचे नाही, वजनात पंक्तीत यायचं. तिकडे वाढ आहे कशाला सांगायला. काही लोक आम्हाला बंगले दाखवतात. हेच किचन आहे, हे बेड आहे, वरची रूम तुमच्यासाठी आहे. आता माझ्यासारखा कडू मनुष्य असल्यावर
कीर्तन झालं तिथून मी जातच नाही. त्याची बायको विचारते महाराज केव्हा जाणार आहेत? मी म्हणलं ताई मी जाणार नाही. ती म्हणजे अहो तिथं जायचं नाही म्हणतात. म्हणलं कारण काय? म्हणलं विश्वाची माझी घर आहे. बोलायला आगळ पगळ हे तुमचंच आहे, मग कर की नावचं माझ्या. तुम्ही जेवढे डांबरट आहे त्याच्यापेक्षा सवापट आम्ही. विठाला विठाला तुम्ही एक जिल्हा पाहता, आमचा कोणताच जिल्हा शिल्लक राहिला. आम्ही विदर्भात गेलो की ते बोलतात अरे त्याला कळलं का बुवा, तो तर आमच्या सामने बुवा आला ना. आणि तिकडे खांदे इकडं कोकणात गेलं, औरा जाम कीर्तन बुवाचा, दिरक्या गेल्या पण जाम मजा आला. महाराज मी 14 भाषा शिकलोय. विठ्ठल माझे पोरं जर एवढे ट्रेंड आहे तर मी कसा संकल्प. चला वेळ आपल्याला कमी आहे. श्रोते हो, उमेला सोडलं नाही. आता बऱ्याच लोकांना अजून एक पंथ माहिती नाही. नाथ पंथाचं ज्ञान लोकांना अल्प आहे आपल्याकडं. आपण फक्त प्रमाण म्हणतो आदिनाथ गुरु सकळ रामकृष्णा. अवघड आहे बर का आदिनाथ गुरु. त्याच्यात आता या स्वामींनी संन्यास घेतला तरी चालू कीर्तन फोन कोणाचे हा त्यांना सांगा महाराज गेले म्हणा कीर्तनात. ऐका ना, नाथ पंथातले 2-3 नावं सांगतो तुम्हाला मी, गांभीर्याने ऐका, हसण्यावर विनोदावर नका नेऊ. नाथ पंथात सियापंथी बोटावर मोजा, अय्यपंथी, पागलपंथी, ऐकलं, नटेश्वरी, असे मिनिमम गजकंथडी, कमीत कमी 12.5 पंथ आहेत. किती? 12.5. त्याच्यातून आपण कोण? आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. आपण अवघड का दर्शनी? आपण अवघड का दर्शनी? आता वाटमीन दर्शनी असा प्रश्न विचारला तर दर्शनी म्हणजे काय? ज्याच्या कानात कुंडल आहे तो दर्शनी, ज्याच्या कानाला छेद नाही तो अवघड. मग आपला संप्रदाय कोणता आहे? अवघड, कठीण, गुह्य, गुज, गहन, गहेणी प्रति. विठ्ठल विठ्ठल हो, तुम्ही हा सगळा विस्तार मांडला, पण मारुतीचा आमचा काय संबंध आहे? जगद्गुरु तुकोबारायना गुरु मंत्र बाबाजीचा. कुणाचा? बाबाजी हे टोपण नाव आहे. आता तुम्हाला 2-3 नावं मी समजावून सांगतो. उतूरकरांचं नाव दत्तानंद बालयोगी महाराज, जुन्नर तालुकाच बर का. उतूर तुम्हा लोकाला ते कळले नाहीत, मोहनानंद स्वामीं ते, पण ते जगात प्रसिद्ध होते. नाही कळलं तुम्हाला? रामदास बा मनसुख, महावीर, योद्धा मनुष्य. तुम्हा लोकांना कळलं नाही, आम्हाला कळलं. मोहनानंदजीच्या कीर्तनात थाप टाकायची भीती वाटायची. कोंडाजी बाबा डेरे तपस्वी महापुरुष, रावजी बाबा तपस्वी महापुरुष, माझ्या डोळ्याने अनुभवलेत मी. श्रोते हो, सज्जन हो, गाणपत्य तीर्थ आहे तुमच्याकडे, लेण्यांद्री ओझ. आमच्या वंशातले चिंतामण महाराज आणि मोर्या गोसाव्यांनी इकडे तपश्चर्या केल्या. अनंत प्रल्हादानी ओडगाव काशिंब्याला तपश्चर्या केली आहे. आणि माझ्या पूर्व वंशातल्या केशव भट्टांना पिंपरी चिंचवडच्या चिंतामण देवानी वल्लभेश म्हणजे मांडीवर धर्मपत्नी असलेला दशभुज गणपती दिला. तो आज माझ्याकडे देव पूजेत आहे. विठ्ठल गुरुमंत्र बाबाजीने दिला. बाबाजी टोपण नाव आहे, उतूरकर टोपण नाव, पण संन्यासी नाव नारायणानंद सरस्वती. काय नाव आहे? आता लोकांना कळत नाही. संन्यास घेतल्यावर गोपाळपुऱ्या स्वामी होते, तुम्ही पाहिले असतील, आनंद आश्रम स्वामी. गाणगापूरला स्वामी, त्यांचं नाव संन्यासी वेगळं आणि टोपण नाव पुट्टू स्वामी. काय नाव आहे? पुट्टू स्वामी. बर, वासुदेवानंद सरस्वती मान कोकण, पण ब्राह्मण समाजातून दत्त भक्तात त्यांना म्हणतात टेंभे स्वामी, जुनं नाव, टोपण नाव. बर, अजून गोविंद देवगिरी संन्यासी नाव, पण टोपण नाव किशोरजी व्यास महाराज. ऐकता का? शास्त्रीजी, आचार्य, बाबाजी, बुवा, महाराजजी, स्वामीजी हे नाव आहेत. असं हे संन्यास घेतल्यावर आपलं गोत्र, आपली जाती, आपली शाखा, आपला वर्ण सांगू नये, त्याच्यावं लागतं. ते पिंडप्रदान झालं
पिंड विच्छेदन झाला, शिखासूत्राचा त्याग झाला, बिरजा होम झाला, माता सावित्री प्रवेश झाला, अग्नी समारोप झाला, आता आत्मश्राद्ध झालं. मग आता पुन्हा शिल्लक कशाला सांगायचे? मग काय करायचं? बाबाजी आपुले सांगितले ना, क्या लिखना आपके सामने, बाबाजी लिखो. मी आता प्रयागच्या कुंभात गेलो होतो. मला एक महात्मा आवडला, 203 वर्षाचा, दाढी धरायला 2 शिष्य होते. दंड होता मला, पण मर्यादा ओलांडली मी. शंकराचार्य विचारलं काशीच्या, काय करू? बोले ज्येष्ठ केली अभिवादन करना चाहिए. दंडासहित मी अभिवादन त्यांना केलं. ती त्रिदंडी यती होते. त्यांना विचारलं, बाबाजी आपका नाम और एड्रेस कुछ? बोले क्या लिखते हो, पागलदास लिखो. काय बोलले ते? मोठी माणसं आपलं नाव विस्तीर्ण सांगत नसतात. काही लोक पत्रिकेत नाव छापताना मला फोन करतात, महाराज नावापुढे काय लिहायचंय? म्हणलं सध्या वैकुंठवासी लिहू नको. मी लिहू देत नाही मंडलेश्वर महंत, मी त्यागलं ते आता. मला नको उपाधी वेगळे तुम्ही, उपाधी वेगळे तुम्ही विकार, उपाधी वेगळे तुम्ही विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. कायिक संसार तुम्हा नाही, कायिक संसार तुम्हा नाही, कायिक संसार तुम्हा. भूमिका एवढी गुरुमंत्र बाबाजींचा तुकोबारायांना. मी तुम्हाला 2 परंपरा सांगतो बरं का. मुख्य महाविष्णू चैतन्याचे आणि संप्रदाय सकळांचा इथून या. हंसरूपी ब्रह्मा निळोबारायांचा अभंग पिंपळनेरच्या, ही एक परंपरा. राघव केशव, बरोबर आहे की ना? ही परंपरा. बहिणाबाईंचा अभंग वेगळा आहे. आणि ती म्हणतात आदिनाथ, मत्स्येंद्र, गोरक्ष, गहिनी, निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबारायांचे शिष्य, थावरे कुलकर्णी, नेवासा, महादेव तीर्थक्षेत्र, नदीचं नाव प्रवरातीर, शिवालय, मोहिनी राजदेवता. आणि तिथे मेलीला कुलकर्णी उठवला आणि त्याला गुरुमंत्र ज्ञानोबारायांनी दिला. त्याचा राघव, राघवाचा केशव, बाबाजीन तुकोबाराय, आणि पुढे निळोबाराय, आणि पुढे बहिणाबाई. अशी एक परंपरा. संत बहिणाबाईंच्या गाथेत विकासानंद महाराज मिसाळांनी पुणे साहित्य मंडळाचा गाथा प्रकाशित करणारा प्रास्तावनेत लिहिलेला आहे. पुराव्यानेची सांगितलं. विठाल काय लिहायचं आता? आम्हाला लोक विचारत नाव, आपलं नाव स्वतः संन्याशाने सांगायचं नाही, आणि संन्याशाने गुरुचं नाव घ्यायचं नाही, नवऱ्याने बायकोचं नाव घ्यायचं नाही. नीट ऐका. आणि प्रपंचातल्या वडिलानं थोरल्या पोराचं नाव घ्यायचं नाही. नाव घेतल्यावर त्याचं आयुष्य कमी होतं. सही करताना त्याचं एक शास्त्र आहे. पहिल्या अल्फाबेटिकल अक्षराला आळ मारायचं नाही, त्याच्या जीवनाचा कालखंड कमी होतो. विठ्ठल ज्येष्ठ पुत्राला नावाने बोलायचं नाही, बायकोला आवाज द्यायचा. खोलीत बोल, पण 4 लोकात लगेच म्हणतो का रमा, ती म्हणती बेश्रमा. आमच्या हे नाव घ्यायचे नाहीत. गुरुचं नाव घ्यायचं. पूज्य श्री स्वामी, यतिवर्य, श्रद्धेय महाराज, पूज्य गुरुदेव असं म्हणावं लागतं. म्हणून मर्यादा पाळली बाबाजी आपुले. मग तरी तुकोबाराय हनुमंताची कृतज्ञता व्यक्त करतात. काय भक्तीच्या या वाटा, काय भक्तीच्या या वाटा, काय भक्तीच्या या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मन सदावा सुभटा, मन सदावा सुभटा, मन सदावा सुभटा, मन सदावा सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या या वाटा. नाथ पंथातल्या आदिनाथानं वारकरी संप्रदायाला मार्ग प्रशस्त केला. आदिनाथ गुरु. आणि तुकोबारायांच्या बाबतीत सुद्धा
गुरु माझे बाबाजी असले तरी, जुन्नर तालुका माझ्या गुरुस्थानी असला तरी, गुरुघर ओतूर कपादिकेश्वर गंगा आपली वारकरी संप्रदायाचं गुरुघर आहे यार. जुन्नर तालुका कळला पाहिजे समाजाला, लक्षात धरा तुम्ही. आणि तुमच्या टाळ्या अशा मरगळ आल्यासारख्या वाजल्या. तुमच्यापेक्षा टोल नाक्यावरच्या टाळ्या मोठ्याने वाजतात. बरं झालं शिवरायांच्या काळात तुम्ही जुन्नर तालुक्यात नसते, किल्ले घालविले असते सगळे. रेंगाळ्यासारख्या टाळ्या काय पत्ते वाटायला लागला काय. चला, काय भक्तीच्या काय शब्द उपहासवाचक, काय शब्द आश्चर्यवाचक आणि काय शब्द प्रश्नवाचक. काय खरोखरच भक्तीच्या वाटा तुकोबरायांना दाखवल्या कोणी? तर हनुमंताने दाखवल्या. कोणी दाखवल्या? हनुमंताने दाखवल्या. काही म्हणतात किष्किंधेला हनुमंताचा जन्म आहे. मध्ये एक दंडी स्वामी आले होते नाशिकला, गोविंदानंद सरस्वती, आणि त्रिंबकचे ब्राह्मण आणि साधूच्या आखाडे यांच्यात झटापट झाली. EBP माझाला अजूनही ती क्लिप आपल्याला पाहता येते. डिलीट केली की नाही माहीत नाही मला, पण आहे. त्याला मलाही शास्त्र चर्चेला निमंत्रण दिलं होतं, पण मी फार विद्वान नसल्यामुळे चर्चेला गेलो नाही. पंडितांनी चर्चेत जावं, आपलं काम नाही ते. तार्किकाचा टाका संगण पांडुरंग स्मरा. तुकडाच पाडतो मी त्या प्रमाणाचा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, तपश्चर्या अंजनीने कुठं केली? ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. 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 तो शला अंतरी सदाशिव. तो समांतरी सदाशिव. तो स्मरांतरी तो शला प्रसन्न झाला, अंतरी सदाशिव शंकर. शंकर प्रसन्न झाले आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. चैत्र शुद्ध पौर्णिमेला भगवान महारुद्र प्रकट झाले. बर, किती रुद्र आहेत? 11 रुद्र आहेत. मी गेल्यावर या ब्राह्मण काकाला विचारा, हा मनुष्य केवळ पूजा पाठात नाही तर भागवत, न्याय, मीमांसा, लघु, व्याकरण, शब्दरूपावली, धातुरूपावली, विभक्ती, प्रत्यय, भांडारकर या बाबतीत ते तज्ज्ञ आहेत. मी गेल्यावर निवांत विचारा, 11 रुद्र आहेत. रुरु भैरव, काल भैरव, रुद्र भैरव, बाल भैरव, हे जसे भैरव आहेत, अशितांग भैरव, तसे 11 रुद्र आहेत. तर त्यातली यादी तुमच्या समोर मी मांडतो, लोकांना कळण्या इतपत. ज्योतिबाचा अवतार शंकराचाच, कोल्हापूर ऐकताय ना. मल्हारी मार्तंड खंडेरायाचा अवतार हा भगवान शंकराचा. बर, काशिका पुराधिनाथ काल भैरवम भजे हा जो अवतार आहे ना, तुमच्या भागात कालभैरवांचे पारनेर, आंबेगाव या पट्ट्यात खूप आहेत. माझं इथं कीर्तन तुम्ही का ठेवलं त्याचं कारण आहे. इकडे कालभैरवाची मंदिर आहेत आणि कालभैरवाची सासुरवाडी बीड जिल्ह्यात आंबेजोगाई आहे. जोगेश्वरी तिकडची आणि नवरदेव तुमच्याकडचा, असं आमचं नातं आहे. कृष्ण सगळ्या जगाचं दैवत, पण महाराष्ट्राच्या प्रेमात पडला तो आणि विदर्भातली रुक्मिणी स्वीकारली. विठ्ठल 16,107 असूनही इला स्वीकारलं, कारण महाराष्ट्र स्मार्ट आहे आणि अन्य राष्ट्र आहेत. हा महाराष्ट्र आहे. गरजा महाराष्ट्र माझा. याच्यात संत जन्माला आले, पंत जन्माला आले. अजून एक बोलू का मी? संत जन्माला येतात गोदेच्या काठी, महंत जन्माला येतात नर्मदेच्या काठी, परंतु उत्तराखंड देवभूमी आहे, पण महाराष्ट्र शिव आणि संत भूमी, लक्षात पवित्र भूमी आहे. आणि या भूमीमध्ये मग मारुतीराय अवतीर्ण झाले अंजनीच्या तपासाठी. आता 2-3 शंका आहेत, मी मांडत बसत नाही, फक्त तुम्हाला अभ्यासाला स्वाध्याय देतो. पांडुरंग शास्त्री आठवले दादांच्या सारखा स्वाध्याय देतो. स्वाध्याय असा आहे, 2 प्रकरण आहेत. त्याला अंजनी पुत्र पवन सुत नामा म्हणावं का केशरी नंदन म्हणावं, 2 प्रकरण, की त्याला मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. पुढचं ऐका. वातात्मजम आत्मजमज पुत्र अंडरलाईन वातात्मजम वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. त्याची पण कथा आहे. वायू मार्गानं श्री वायू जात असताना हवा सुटली आणि तिच्या अंगावरची कंचुकी पदर ढळला. क्षमा मागतो, या सगळ्या जणी बसल्यात. मिलन नेत्रांनी सुद्धा होतं.
ऐकताय ना तुम्ही? बरेच प्रेम प्रकरण डोळ्यामुळे होतात म्हणे. नाही कळलं तुम्हाला? कासवी पिलांना पाजत नाही, पाहते पाहते. सार पक्षी आणि त्याची पक्षिणी गर्भधारणा फक्त दृष्टीनं होते, वायुमार्गानं होते. ही योग विज्ञान आहे. त्यामुळे डोळे आपले डेंजर आहेत दादा. आता तर एक निघालं एवढं मोबाईल, त्याच्यात सगळं प्रकरण आहे. एका बंगल्यात मी मुक्कामाला थांबलो, ते श्रीमंताचं पोरगं रात्रभर हसायचंच. 2:45 पर्यंत मला झोप नाही, कंटाळा आला. शेजारच्या खोलीत लेकरं रडायचे, त्यांच्या कार मी संन्यास घेतला. आता त्याच्या बंगल्यात मी काय करू कल्पना. इकडं लेकरं रडायचे आणि इकडे ते मोबाईल बघून हसायचं. म्हणलं काय ते? म्हणलं तुम्हाला यातलं कळायचं नाही. म्हणलं तू माझा गुरु हो मग या बाबतीत. नाही महाराज तुम्ही पडा, मी आता आवाज कमी करतो. त्याने हेडफोन घातले, त्याला मी फोन काढायला लावला आणि त्याला म्हणलं हे बघ, तू चित्रावरच समाधान मान, तुझं लग्न होणार नाही. माझा तुला शुभ आशीर्वाद. पागल लोक आहेत शास्त्रीजी, रामकृष्ण आणि सोमनाथ भाऊ. मी गेलो कोणत्या गावात की हे कपडे लत्ते दाढी पाहिली की महाराज आमचं काही सांगता येईल का? म्हणलं काय? धाकट्याचं चांगलं झालंय, महादेवाचं चांगलं झालंय, पण थोरल्याच्या अंगावर अजून अक्षरा नाही पडल्या. म्हणलं माझंच मोडले त्याचं कुठं करते आता. आमच्या गाडीत 3 जण असेल, मी सोडली, तुमची मेली आणि ड्रायव्हरचं झालं नाही. आता काय करायचं? म्हणजे टावर खालीच रेंज नाही, तुमचं काय करायचं? लोकांना म्हणून आमचं चांगलं करा, आमचंच वाटलं झालं. विचारलं यती संन्याशाने प्रापंचिक प्रकरण करूच नाहीत. त्याला ज्योतिषशास्त्राचं ज्ञान असलं तरी डिस्टर्ब करू नये. आणि पूर्वाश्रमीचा तो घनोपाठी कर्मपाठी वैदिक असला तरी संकल्प सांगणाऱ्या वैदिकाला आचार्याने डिस्टर्ब करू नये. करू नका. मंत्रवेत्ता असला तरी मंत्र म्हणू नयेत, हा दंडक यतींना म्हणू नये. शांत बसायचं आणि शांत स्वरूपानं जग आपलंसं करता येतं. शांतीपरती नाही सुख, इरा अवघेची दुःख. आरोप प्रत्यारोप ज्ञान असूनही गप्प बसावं माणसाला. ते करतायत ना एकतंत्रेण, त्यांच्याच करवी होऊ द्यायचं. विठाल महादेवाचे अनेक विध अवतार आहेत. आदिगुरु शंकराचार्य महादेवाचाच अवतार आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या अंगाने आपण विचार करू. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. दातृत्व देणे गुण ज्यांच्या अंगी त्यांना निवृत्तींना दादा म्हणावं. त्यांनी आपल्याला दिलंय ज्ञानदेवा सार चोजविले. तो अवतार कोणाचा? भगवान शंकराचा. हा साम्यवाद आहे बर का. आद्य शंकराचार्य शंकरम शंकराचार्यम केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने योमदव्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः. शंकराचा अवतार आहे, महारुद्र शंकराचा अवतार आहे. म्हणून माता भगिनींना मारुतीच्या मंदिराकडे जाता आलं नाही तर तुम्हाला एक पर्याय सांगतो. राज्यमंत्र्याकडे जाता आलं नाही तरी चालतं, कॅबिनेट ओळखीचा असावा. मग कॅबिनेट कोण आहे? पंडित मिश्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या स्त्रियाला महादेवाची मंदिरं कळायला लागले आणि त्या लिंगाला पाणी घालायला लागला. इकडं पण घालताना तुम्ही सगळ्याजणी शिवाय नमस्तुभ्यं म्हणता की नाही? तुम्ही बिलबदल वाहता की नाही? बोला ना, माना हलवा ना. वाहताना तुम्हाला माझी प्रार्थना आहे, शिवमंदिरात जा, पडलेले मंदिर बांधा, अभिषेक करा, कैलासराणा म्हणा, शिवस्तुती म्हणा, त्या लिंगाला जपा आणि घरच्या शिवाला बेल व्हा कधीतरी. तुम्ही प्रार्थना. शंकर आपला प्रेसिडेंट आहे, उद्गात आहे, अध्यक्ष आहे, सभा अध्यक्ष अशा प्रकारे. आणि या शंकराचा 11वा अवतार मारुतीराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या. रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा
घेता विघ्न जाय करी दृष्टा संहार करी दृष्टा संहार नाम घेता विघ्न जाय नाम घेता विघ्न जाय श्री गणेश मंडप लाईट डेकोरेटर्स आणि स्पीकरवाल्यासाठी एकदा टाळ्या सगळेजण वाजवा. छानच प्रमाण, अतिशय सुंदर. मगवापासून मी गांभीर्याने विचार करत होतो. हे साईडचे थोडे हालत होते, मानेचा कौल देत होते. तुम्ही का शांत होता? मी घाबरत होतो. पण आता मला कळालं की तुम्ही माझेच आहात. सगळ्यांच्या शब्द झाल्या. एकनाथरावांची थांबली होती का नाही यावेळेला? नाही कळलं तुम्हाला? पण आले की नाही ते सत्य? तसं तुमचं काम आहे. मला आवडलं. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा आवाज कमी करा. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा. माझं लक्ष किती असेल कल्पना करा. ते म्हणू दे, ते म्हणत असते. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार. 11वा अवतार आहे. मला बालवयात खूप तुमच्या समवेतही मी फिरलोय. आपले बाळूदेव आर्वीकर, बबनदेव पाडळीकर, तुम्ही एकदा एकाच्या घरी बीडला सप्तशतीचे पाठ ठरले. सप्तशती मी शिकलो होतो. 99 मंत्र, अर्गला, किलक, कवच सगळं झालं आणि मला स्वाहा करायला बसवलं. आणि बबनदेव मला म्हणाले तुम्ही पाडळीला जा. मी बीडला आहे. तिथं मारुतीची स्थापना झाल्यावरती 2 दिवसांनी मी 11 ब्राह्मणाचा अभिषेक ठेवलाय म्हणाले जा. गेलो मी त्या पाडळीला. पाडळीत माझी काही ओळख नाही, काही नाही. उपजीविकेला काही धंदा नव्हता. आळंदीहून आलो होतो, पण याच्यात माझी प्रगती फार काही नव्हती. म्हणजे मिळेल त्याच्यात आपलं जगून काहीतरी करायचं. गेलो पूजेला. यजमान असा कडवट भेटला मला, सेक्युलर मतवादी, परिवर्तनवाद्यांचा मुलगा. नाही कळलं तुम्हाला? तुम्हाला म्हणाला महाराज 11 ब्राह्मण नसेल तर चालतील का? म्हणलं मारुतीचा अभिषेक 11 जणांनीच करावा लागतो, एकाचं काम नाही. एक काम करा म्हटलं, 5 जण घ्या आणि डबल म्हणा. यजमान काही साधे भेटत नाहीत आपल्याला. आणि म्हणलं नाही जमत, तुम्हाला ऍडजस्टमेंट करा. म्हणलं चला ओके डन, ऍडजस्टमेंट करू आपण. त्याची शिकलेली पोरगी समोर आली. मला म्हणाले काही चहा पोहे वगैरे तुम्हाला करू का महाराज? म्हणलं मी खात नाही बाळा, पण तुझ्या घरी आज मी पोहे खातो. हो अच्छा छानच. आणि कसे करायचे? म्हणलं फोडणीला जिरे वापरू नकोस, मोहरी वापरू नकोस, कोथिंबीर टाकू नको, कढीपत्ता टाकू नको, तेल टाकू नको, पोहे मला कर. ती म्हणे मला असे करता येणार नाहीत, मला ऍडजस्ट कर. इन किल्ल्या तिचा सासरा समोरच होता. तो मला असे कसे करता येतील? मला ऑइल टाका, ग्रीस टाका, पेट्रोल टाका, करा. ती म्हणे नाही ना महाराज, तिथे तेलच लागेल. मला इथे 11च लागतील. विठाल अहो काही बावळट लोक आहेत. एकाने मला विचारलं महाराज पौर्णिमा आणि एकादशी एकत्र आली तर काय करावं? अरे मला येत नसती, मला ज्योतिषातलं काही कळत नाही. मी आपलं वारकरी कीर्तन करतो. नाही पण कदाचित एकत्र आले तर काय करावं? म्हणलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. माझा एक प्रश्न आहे. एक पांढरा कपडा पाण्याने भिजव स्वच्छ, त्याच्यात खडी साखर आण, ती पाण्यातून काढ, वरती अडकून ठेव आणि तिला मोड आले की मला सातळ करून दे. दृष्टांत नाही कळला तुम्हाला? हे काय मग पाणी नेत नाही तर प्रश्न विचारतील. विठाल कीर्तनात कथेत आपल्याला चालता चालता कोणी शंका विचारली तर सांगायच्या नाहीत, अजिबात नाही. का सांगा? शिष्यस्ते हम शादी मामताम प्रपन्नम. सेवा कर, मठात राहा, झाड मग विचार. तुझ्या का बापाच्या घराचा का प्रश्नाचे उत्तर द्यायला मी? सेवा कर, गुरुत्व स्वीकार, शिष्यत्व स्वीकार, मग तुला सांगतो. तसा सांगणार नाही. रुद्र 11वा अवतार, शंकराचा मारुतीराया 11वा अवतार आहे. आणि वारकरी संप्रदायाचा गुरु आहे. वारकरी संप्रदायाचा मारुती गुरु आहे. केवळ गुरु नाही, मार्गदर्शक आहे, परमार्थ पथदर्शक आहे. मारुतीराय आपल्या संप्रदायाचे कोण आहेत? म्हणून आपल्याकडे हनुमान चालीसेला महत्व आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सतीहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा. ही उत्तरेच्या ढंगाने म्हणतोय मी. अंजनी पुत्र पवन सुत नामा, जय 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 हनुमान गोसावी,
कृपा करवू गुरुदेव की नाही. जय सिया राम 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 जय 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 सिया राम राधे जय सिया राम. तुम्ही जवळचे हे एवढ्या सोडले तर बाकीच्यांना काही घेणं नाही. त्यामध्ये सिया तिकडं राम इकडे ते निवांत बसलेले. टाळी नाही मान नाही त्यांचं फक्त एकच आहे, पुंडली कधी होतंय. आक्रमण संपलं. अभंगन मीमांसान चिंतनन बैठकन पूर्व पक्षन उत्तर पक्षन अन्वयन परिच्छेदन समन्वय यांना काही घेणं नाही लोकांना हल्ली. काही घेणं नाही. श्रोते हो, मारुतीचा अजून फायदा काय? महाभारत काढा, पेज सांगत नाही. मी तुम्हाला एक शंका निर्माण करतो. कृष्ण परमात्म्यामुळे अर्जुनाचा विजय झाला काय? त्याचं उत्तर आहे होय. श्लोक काय म्हणा सगळे? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. आवाज कमी करा यार. तत्र श्री विजय भूती ध्रुवानिर्मतिर्मम. ज्या बाजूनं ब्रह्मतत्व आहे त्या बाजूनं विजय असतो तो झाला. पण माझं स्कॅनिंग आणि माझं ऑब्झर्व, माझ्या अभंगापुरता वाद आणि विभाग माझा स्वतंत्र आहे. केवळ कृष्ण या देवतेमुळे अर्जुनाचा विजय झाला नाही. माझा ऑब्झर्व आहे. मग याला काय? वायू संहिता नावाचा ग्रंथ काढा, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. काय झालं? रथावर उभा राहिलेले अर्जुन युद्ध करायला तयार होईनात. कारण मोह नावाच्या असुरानं अर्जुनाला गिळंकृत केला. आता शंका आहे, मोह निर्माण झाला का मोह निर्माण केला? माया ज्याच्या सत्तेनं वर्तमान वागते, सांभाळी आपुली ही माया ईश्वराच्या सत्तेनं असते आणि ती वैष्णवी माया देवाला करता येते. न जाणं परमात्म्यानं अर्जुनाला मोहित तर केलं नाही ना. मात्र 18व्या अध्यायात त्याचं विधान असे, नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान मयाच्युत. ज्ञानोबा त्याच्यावर भाष्य लिहितात, मोह गेला रे गेला. मग तोपर्यंत होता हा स्वच्छ भाव तुमच्या लक्षात आला. असा मोहग्रस्त झालेला अर्जुन रथावर उभा राहिला, पण त्याचे इंद्रिय गलित गात्र झाले आणि हातातले शस्त्रास्त्र ढाल तलवार भाला बरचा बाण इत्यादी सगळे गळून पडायला लागले आणि अंग थरथर कापायला लागलं आणि घामाच्या धारा लागल्या. तिकडं कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, अंगराज कर्ण आणि तो फेगड्या पायाचा दुर्योधनाचा मामा. राजकारणात आणि परमार्थात दोन गट व्हेरी डेंजर आहेत, मामा आणि काका. विठ्ठल तुम्ही पेशवे बघा, काका मला वाचवा, पेशव्याबद्दल बोलतो. आणि मामा फार बेकार. कृष्णाचा मामा कंसही तसाच. आणि तो दुर्योधनाचा मामा शकुनी, त्याची पत्रिका लिहायला मी पाहिजे होतो. त्याच्या पुढे लिहिलं असतं पक्का अपशकुनी. काय शकुन आहे त्याचं? ते चाललं की नीट चालायचं नाही. भांजे कुछ भी करो लेकिन गद्दी पर बैठना चाहिए बेटा. अरे हमारे जीजू अंधे होकर बैठे, गांधारी ने आंख पर पट्टी बांधी है, लेकिन मेरी इच्छा है बेटा, मामा होने के कारण मेरा भांजा गादी पर बैठना चाहिए. पांडवों की तरफ ख्याल मत देना, ओ काला ग्वालिया कृष्ण व्हेरी डेंजर है बेटा. हा असं करायचं ते. तुम्ही म्हणताल मी जवळून पाहिला त्याला, आजही काही शकुनी नाहीत काय? विठाला गांडीवं संसरते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते. इंद्रिय घाबरायला लागले आणि शस्त्र गळायला लागलं. भगवान म्हणाले अर्जुना तयार हो. अर्जुन म्हणाला मी काही लढणार नाही. मग तयारी कशाला केली? 3 महिने आधी गाड्या लावल्या, भोंगे लावले, पत्रिका छापल्या. तुला कळत नव्हतं का समोरचा पहिलवान ताकदीचा आहे म्हणून? नाही कळलं तुम्हाला? जुन्नर मंचरला नाही, पुण्याला नाही कळल्यावर आमचं मराठवाड्याचं काय व्हायचं? तुम्ही तर किडे त्यातले. विठाला लाकडात गेलो ना ते बुंग वाजत, तसं तुम्हाला ती सवच आहे. ऐकता का? तुमच्याकडनं उरलेला शेष उरला तो शिवा मी तिकडं कॅबिनेटचं. नाही कळलं तुम्हाला? याला बिचारा एकटा गोपीनाथराव, ताकद होती विलासरावची. विठ्ठल
शस्त्र हातात घेणं आणि भगवान म्हणाले तुला युद्ध करायचं नव्हतं तर तयारी आधी का केली? किती बैठका घेतल्या तुझ्यासाठी, यशवंतराव सभागृहात घेतल्या, सागर बंगल्यात घेतल्या, आणि आता म्हणतो उभा राहायचं नाही. पागल कुणीकडचा, पडला तरी चालेल उभा राहावं लागेल म्हणल्या. कोण म्हणले? आमचे चुलते. कृष्ण म्हणाले कुणाला? अर्जुनाला. आणि अर्जुन म्हणला मी लढायचो नाही का? मातुला श्वश्वरा पुत्रा शाल्ला संबंधीन सता, हे सगळे माझे नातलग आहेत, हे माझे गुरु आहेत. भगवान म्हणाले कृपाचार्य द्रोणाचार्य जरी तुझे गुरु असले तरी जे गुरु असू नये गुरु करतात त्यांना बाण मारायला हरकत नाही. वाक्य ज्यांना कळलं नाही ते प्रसाद घेऊन जा, माझं कीर्तन सांग. लगा दो गोली सांबा, कितने आदमी थे. आणि मग रथावर बसलेल्या अर्जुनाने ज्ञानोबा सांगतात हा सैन्य सिंधू पोखरीला. कॅमेरा घेतला ती दुर्बीन सारखा, आपल्या चक्षुनं पाहिलं तर विराट समुदाय, बडे बडे योद्धे आले. आणि आता आपलं काही खरं नाही. या स्थितीत अर्जुन मान खाली घातल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं पांडवांचे कुलगुरू धौम्य ऋषी, आणि बीड जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात धौम्य गड आहे, ते धौम्यांचं स्थान. आणि खरबंडीकर जे हरी महाराज आहेत त्यांच्याकडे ती समाधी आहे. विषय संपला. श्रोते हो, धौम्यांच्याकडे जा. धौम्यांच्याकडे आता 8:21 झालेत, कीर्तन समाप्त करतो मी. आहा हा हा हा. गेले. धौम्यांनी मार्ग सांगितला. कृष्णाने माझ्याकडे पाठवलं. याला काही अर्थ आहे? संध्याकाळी सूर्य मावळताना ओल्या कपड्याने स्नान करायचं आणि गंगेचं पाणी शिवलिंगावर टाकायचं, बिल्वदल व्हायचे, शंकराला प्रसन्न करायचं. एकही लोटा भर जल चाहे, चावल बेल की पात भज मन शंकर भोलानाथ. शंकराची पूजा केली. शंकर प्रसन्न झाले. कडकड कडकड लिंग वाजलं आणि कर्पूर गौरम करुणावतारम भगवान प्रकट झाले आणि डमरू वाजायला लागली. प्रत्याहार माहेश्वरा आणि सूत्राने कडकड 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 डमरू वाजवला. अर्जुना बोला का आलात? देवा तुमच्याकडे कृष्णाने माझ्या गुरुनी पांडवांच्या आमच्या श्री धौम्यांनी पाठवलंय, मला काहीतरी प्रसाद द्या. शंकरानं पाशुपत अस्त्र दिलं, त्याचं नाव दिव्यास्त्र प्राप्ती. ते हातात घेतलं. पण शंकर अर्जुनाला म्हणाले दिलेलं चिन्ह सांभाळता आलं पाहिजे. आणि याचा योग्य वेळेला उपयोग कर, दुरुपयोग करू नकोस. अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र दिलं होतं, पण त्या पागलानं उत्तरेच्या गर्भावरती प्रयोग केला. मिळालेल्या विद्येचा, मिळालेल्या संपत्तीचा, मिळालेल्या पदाचा दुरुपयोग करू नये असा याचा अर्थ आहे. टाळ्या उद्या परवा निवांत वाजवा, तशी काही गरज नाही, किंवा एकांतात गेल्यावर वाजवा. तिथं एवढे उदास श्रोते पाहिला मला पुन्हा तारीख घेण्याची इच्छा होत. सप्ताह मोठा असू द्या, पण मी समजतोय आळशी प्राण्यात जाणे बरे नाही. प्रवास आम्ही 14 तासाचा करतो आणि 1.5 तास तुम्हाला सांगतो तुम्ही खुशाल काय जायला मार्ग मोकळा करायला लागले, वरच्याला खाली बोलवायला लागले त्यांची त्यांना. म्हणून कीर्तना स्मार्ट लोक असावीत, प्रसन्न. सुकलेले मुडदे आम्ही नीट करायला काय बाउंड लिहिला काय? तू खूप बरा वैकुंठाला जाताना म्हणाले कर्म धर्म तुम्हा असावे, आमचं कसं तुम्ही केलं तसं. दृष्टांत संपला. अर्जुनानं शस्त्र घेतलं. कोणतं? दिव्यास्त्र, पाशुपत अस्त्र. युद्धाला आले आणि आल्यानंतर आता अर्जुनाच्या विरोधात उभं कोण केलं? याला म्हणतात महाभारत. राजकारणी लोकांनी महाभारत अभ्यासलं पाहिजे. बाळासाहेब भारद्यांच्या सारखी माणसं स्पीकर अभ्यासक होते, ज्ञानेश्वरीचे विसपागे विजय भटकर. आता अभ्यासक राहिले नाहीत लोक, म्हणून पारमार्थिक गुरु त्यांचे नेत्यांचे असावेत. लक्षात आलं का? ते माळकरी असू नसू, पण आपलं मार्गदर्शन त्यांना असावं, पक्ष कोणताही असू. श्रोते हो, सज्जन हो, माझा मुद्दा नीट ऐका. आता शस्त्र हातात आलंय, पण उपयोग करायचा आहे. अर्जुनात विजयी होईल हे लक्षात आलं शकुनीच्या, आणि शकुनी दुर्योधनाला रात्रीच उठवलं. भांजे अभी आवाज बढ़ाओ बेटा, आवाज बढ़ाओ. कुछ भी कर बेटा, सोने के लिए जिंदगी नहीं है बेटा, जागो उठो. समझा? दिव्यास्त्र दिया अर्जुन के हाथ में कृष्ण के द्वारा भगवान भोला ने, वो नीलकंठ वाला. सोचो, जागो, कल क्या करना चाहिए. एक सुनो बेटा, एक ही मतदार संघ में एक घर के 2 कैंडिडेट खड़ा कर देंगे. नहीं कळलं तुम्हाला? म्हणजे रिंगणात
उन्हात उभं करणं यांना आवडतं, हे तुम्हाला आवडतं. पुण्याला कळतंय म्हणलं तर काही पाप आहे का माझं? हा ऐका ना मधले महाराज विषय. झालं तसं. काय झालं ऐका ना. रातोरात पावणे तीनला रातोरात कर्णाला राज्यपदाचा अभिषेक केला. महाभारत कळतंय तुम्हाला? हे काही आत्ताच घडलं नाही, हे काही नवीनच काढलं. अरे जुनच आहे ते, तुम्हाला कळत नाही काय नाही. पहाटेचा अभिषेक केला. कोणाचा? महाभारत व्यासांचं वचन आहे, खोटं बोलणार नाही. आणि जरे मुकुट घालून शस्त्रास्त्र अलंकार दागिने घालून सूर्य उदय झाला की रथात बसून अंगराज कर्णाला, अंगराज कर्ण महाराज की, अंगराज कर्ण महाराज की, आक्रमण. नाही कळलं तुम्हाला? आणि पांडवाच्या गटाने जे जयकार केला, हर हर जे जयकार झाला. आणि कर्ण तयारीत होता. कर्णा एवढा योद्धा नव्हता कोण, पण चुकीच्या गटात गेल्यामुळे मार्गदर्शक शकुनी सारखा असल्यामुळे भीष्माचार्य रागवले नाही. भीष्माचार्य म्हणाले, क्षात्र तेज के अलावा युद्ध भूमि में दूसरा कोई नहीं आ सकता. कृष्ण उभा रहे, ठहरो, कर्ण युद्ध करेगा लेकिन इसका आधार कार्ड लिंक किया है कि नहीं. अपडेट नहीं है बोले इसका. इसके पिता का नाम क्या है? नहीं कळलं तुम्हाला? अडकवला. पण पर्याय काढला शकुनीने, हम उसको पुत्र मानेंगे. ओ गाले, हम पुत्र मानेंगे, पिता की भूमिका मैं बजाऊंगा. कन्हैया म्हणाले, तू पिता ही रहे बेटा. युद्धाला सुरुवात झाली. कीर्तन संपलं माझं. 8:26 झाले. बाणाला बाल, पर्जन्य अस्त्र, वायू अस्त्र, अग्नि अस्त्र, सर्पास्त्र, गरुडास्त्र एकामेकाला लागले. परंतु अर्जुनाचा विजय काय झाला नीट ऐका. शंकरानं दिलं पाशुपत अस्त्र एक, कृपाशीर्वाद कृष्णाचा, धौम्यांची कृपा. आणि पुढचा ऐका, ज्ञानोबारायांचं स्कॅनिंग. कर्णाने बाण मारला की अर्जुनाला लागत नव्हता, कारण अर्जुनाच्या रथावर एक छत्र होतं. छत्र्याला एक रॉड होता, दंड होता, काठी होती, विळू होता, बांबू होता. आणि त्याला ज्ञानोबारायांनी पाहिलं. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेसी, पवन सुत हनुमान की जय. करी दुष्टांचा संहार, करी दोषांचा संहार, करी दोषांचा संहार. नाम घेता विघ्ने जाय. मारुतीचं भजन नाही मी जन्मात ऐकलं नाही कधी. दिगंबरा दिगंबरा ऐकलं, मोर्या मोर्या ऐकलं, रामकृष्ण हरी ऐकलं, विठ्ठल विठ्ठल ऐकलं. पण मी मारुतीचं भजन नाही ऐकलं, देवीचं भजन नाही ऐकलं मी अजून. मी ऐकलं नाही. तुम्ही ऐकलं असतं तुम्हाला माहिती. वामनाचं ऐकलं नाही, परशुरामाचं ऐकलं नाही, मच्छकच्छ जय ऐकलं नाही, पाटील तलाठी ऐकलं नाही, आमदार खासदार भानुदास एकनाथ ज्ञानोबा. मी कोणाचे भजन ऐकले नाही तर कोणाचे ऐकणार नाही. जे परंपरेचे तेच ऐकणार. लक्षात. मग माझं ऐका तुम्ही. भजन देवीचं मी ऐकलं नाही, भजन मारुतीचं ऐकलं नाही. मग मारुतीचं कॅबिनेट कोण आहे? भगवान शंकर. मग कोणतं भजन? नाम घेता विघ्ने जाय. त्याचा महिमा वर्णू काय? कोणतं नाव घ्यायचं? वाचे वदता शिव, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव, वाचे वदता शिव नाम. दयानवादी बोध काम, दयानवादी बोध काम, दयानवादी बोध काम, दयानवादी बोध काम, दयानवादी बोध काम. शिवाचं घेतलं तरी प्रति म्हणजे कडे, ते मारुतीकडेच जातं. आणि मारुतीचं भीमरूपी म्हटलं तरी शंकराकडेच येतं. त्यामुळे दुःख मानायचं कारण अजिबात नाही. आता अजून सोपं सांगतो तुम्हाला मी हरिहरातला अभेद. पांडुरंग परमात्मा वेटीवरती उभा आहे, एकटा नाही तो. शक्ती उमा म्हणजेच रुक्मिणी शेजारी आहे.
आणि परब्रह्मलिंगम भजे हरिहरा भेद नाही नका करू. आपल्याकडे एकादशीला जेवढं महत्व आहे तेवढंच सोमवाराला महत्व आहे, आणि सोमवाराला जेवढं महत्व आहे तेवढंच एकादशीला महत्व आहे. वादविवादात वेळ वाया घालू नका. भजनानंदी जीवन जगा. पवित्र तुळशी कंठी गळ्यात घाला. कपाळाला ऊर्ध्व पुंड्र गोपी चंदन अष्टगंध कुंकू तुम्हाला वाटेल ते लावा. स्वैराचारी राहू नका. करेप्टेड होऊ नका. बाष्कळ भाषा बोलू नका. राजकारणाच्या कालखंडापुरतंच राजकारण करा. तो पिरियड संपून गेला की एकामेकाला आलिंगन देऊन गावाचा विकास करा, आत्मकल्याण करा अशी प्रार्थना करतो. पारनेर, आंबेगाव, जुन्नर या पट्ट्यातले कित्येक लोक मुंबईला आपलं जीवन जगतात, तिकडनं द्रव्य कमवतात. पाण्यामुळं तुमचा भाग आता सुखावला आहे, प्रगती झाली आहे. माळी जीव ते नेले तीव ते निवांत चिठेले. पाणी झालंय, ठिबक सिंचन प्रकल्प झालाय, आणि या सगळ्या प्रकरणामुळं तुम्ही सुखी आहात. संतांची, राजांची, माझी जाऊंची, गणपतीरायाची तुमच्या प्रभागावर कृपा आहे. असाच आशीर्वाद अखंड राहावा. माझं कीर्तन संपलंय. विठोबा रुक्माई घेणाऱ्या हारावाले, बुक्क्यावाले टोपी घालून तयार राहा, नाही तर टोपी खिशात राहती, पलीकडून हार येतो, बुक्का हातातला सांडतो. बरेच त्रास मी भोगलेले, मी तुम्हाला आधी सूचना दिली. विठोबा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, माता की जय. कपिकुळाचे मंडन, कपिकुळाचे मंडन, कपिकुळाचे मंडन, कपिकुळाचे मंडन. एका जनार्दन शरण एका जनार्दन, नाम घेता विघ्नदाये, नाम घेता विघ्नदाये, नाम घेता विघ्नदाये, नाम घेता विघ्नदाये. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, नाम घेता विघ्नदाय, नाम घेता विघ्नदाय, नाम घेता विघ्नदाय, नाम घेता विघ्नदाय. नाथा महिमा वर्णू काय, नाथा महिमा
लोकांना गावातल्या लोकांना अजिबात त्रास दिला नाही. एक शेवटचा त्रास आहे, सगळेजण आपापले हात वर करा. आणि दादा जर तुम्हाला इथनं सगळ्यांना घेता आलं तर इथनं म्हणजे हे समोरचे बिचारे तिथनं घेतलं. शेवटचं चरण कपिकुळाचे मंडन. दोन प्रकरण आहेत. मंडन म्हणजे मांडणी मांडणे आणि खंडन म्हणजे विषयाला छेद देणे. सिद्धांत वेदांताचा मांडतात त्याला मांडणी म्हणतात आणि दुसऱ्या एखाद्या विरोधी गटानं खंडन करणे याला खंडणी म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला. कपिकुळाचे मंडन. शरण एका जनार्दन. कपिकुळात मारुतीराय. मंडन म्हणजे हरिनामाचा मांडणी विषय मांडणारे आचार्य. शरण एका जनार्दन. जनार्दनाचा एका अशा मारुतीला शरण जातो. असा अभंगाचा भाव मांडला. वेळ माझा संपला. अपेक्षित संकल्पित वेळेत मी कीर्तन केलं. तुम्ही सगळेजण उपस्थित आहे. देवानं तुम्हाला आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं. ऐकता का? देवानं तुम्हाला आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं आणि मग तुम्ही आम्हाला द्यावं. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय. ज्ञानेश्वर ज्ञानदेव ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. असे ज्ञानदेव तुकाराम भजन मी निवृत्तीनाथापर्यंत सगळे घेतले. बोलिलेले कुरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार म्या पुरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही देव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम. देव तुकाराम. देव तुकाराम. देव तुकाराम.